शेवट आहे का आज? काय भाव मागितले आज? 250. शेवटचा कुठं आहे? परवा दिवशी काय भाव दिले? हां 300 350. मित्रांनो, मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या किंग फार्मर यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज 19 नोव्हेंबर 2024 संध्याकाळचे 5 वाजून गेले आणि आता तुम्ही बघताय ते कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील टोमॅटो मार्केट आहे. एकंदरीत आजचे टोमॅटो भावचे 20 किलो कॅरेटसाठीचे जे भाव आहेत ते काय आणि परिस्थिती काय आज मार्केटची सर्व काही जाणून घेऊ. ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना आजचे भाव आणि टोमॅटोची सध्याची परिस्थिती माहिती होईल. तर चला जाऊया मार्केटमध्ये आणि जाणून घेऊ आजचे टोमॅटो बाजारभाव. तर रोजच्या प्रमाणे मित्रांनो आज पण सेम आहे आवक. मार्केट काय जाणून घेऊ. काय भाव दिला मित्र? एक अक्कल दिलं 511, एक दिलं 550. 550. कोणती वार आहे? गाडी लावली इतकं चालेल. कोणती व्हरायटी? कीर्तिमान. कीर्तिमान कसे सध्या तुमचे प्लॉट? प्लॉट काय आता आवरतच आले तसे, कारण कीर्तिमानचं एवढं काय रिझल्ट खास नाही लोकांना. आरली तर होते त्याच्यामुळे फुल ड्रॉपिंगच्या समस्या खूप होत्या त्याच्यात. लेटला चांगली एकंदरीत म्हणजे पाऊस संपल्यानंतर चांगलं चालतं. तुमचं लेटचा प्लॉट आहे का? हा. किती लावेल? आता या 2 एकर आहे. किती निघतील ॲव्हरेज अंदाज? काही एवढं ॲव्हरेज नाही. एकरी 700-800 निघतील का? नाही एवढे पण नाही. 500-600 पाऊस जास्त होता ना. कीर्तिमानचा तोच नाही प्रॉब्लेम. ड्रॉपिंग जास्त येऊन गेली तिला. फळ सेट होत नाही. फळ सेट होत नाही दुसरं काही. कोणत्या गावचे माल? वडळी होईल. तिला साईज चांगली आहे विकायला. क्वालिटी चांगली आहे पण त्याचं फळ सेट होत नाही आणि ॲव्हरेज नाही भेटत पाहिजे तेवढं. सिंगल वकल आहे का? सिंगल लोकल आहे. चालतं. किती टक्के प्लॉट चालू आहे गावात? गावात आता आवरत आले सगळं एंडिंग आहे. एंडिंग आहे आता 2-3 फळ्यामध्ये संपूर्ण जातील. कोणती व्हरायटी आपण? PVC आहे या 35. काय सांगितलं मॅडम? 7.5. कोणती व्हरायटी म्हटलं? कीर्तिमान. कीर्तिमान. आणि दुसरी? कीर्तिमान एकच आहे का? कोणत्या गावचा माल आहे? सावरगाव. किती? 30. टूर केला आहे का? उतून बोलणे खाली फक्त दुबई बंद आहे. आत्ता चालू झालाय का प्लॉट? 6.7. माल व्यवस्थित आहे बाजू. फळ सेट वगैरे कसं होईल? ॲव्हरेज नाही. तोच कीर्तिमानचा तोच प्रॉब्लेम. किती कॅरेट आणले मग आज? काय 60-62. किती लावेल तांबट? 2 एकरात एवढे निघाले. 2 एकरात खर्च किती झाला? 2 एकरला? 2 एकरला हा तेवढी चालू होती. माल पण क्वालिटी आहे ना. 6.7 कुठं म्हटलं नंतर क्वालिटी पण आहे. औषधं लिक्विड वगैरे व्यवस्थित द्यावं लागतं. परवा दिवशी काय भाव गेले? परवा दिवशी काय भाव गेले? 550 रुपये. हीच रेंज चालू आहे. नाही मग तो सलाड होता. हां आता आम्ही फाटून आणली. शॉर्टेज करून आणला होता. एक्सपोर्टला दिला होता का पहिला? एक्सपोर्टला दिला होता कधी? एक्सपोर्ट बंदची. कधी एक्सपोर्ट सर? 15 दिवसाच्या आधी मध्ये निघा चालू झाली. हां लेट चालू झालं. पण आर्लीचं असतं तर त्याला प्रॉब्लेम असता की फळ सेट नसतं झालं. तो एक प्रॉब्लेम. हेच एक्सपोर्ट चालू असतं तर आता म्हणजे 1000 गेला असता. हां आता चालू असतं म्हणजे 50% मला 1000 निघून गेला असता. यांना शॉर्टेज झाला ती बाकीचे 700 घेतला असता. बरोबर. पण सध्या एक्सपोर्ट ते गिरणार तिकडे चालू आहे ना पिंपळगाव. हां चाल धन्यवाद. शेवट आहे का आज? काय भाव मागितले आज? 250.
शेवटचा खोडा आहे. परवा दिवशी काय भाव दिले? एक दिवस हां 300 350. कोणती होती व्हरायटी लावेल? कितीला एकरी ॲव्हरेज तुम्हाला? एकरी कोणत्या गावची? झोपडी इथल्याचे बघ. कॉल सेट नाही झाला यावर्षी. दरवर्षी हीच व्हरायटी लावता का चेंज केली? हीच आहे. यावर्षी ॲव्हरेज नाही दिलं, बाकी रिझल्ट चांगला आहे होती. मागच्या वर्षी काय दिलं होतं एकरी? मागच्या वर्षी किती दिलं होतं? मार्केट नव्हतं जास्तच राहतं. जास्त ॲव्हरेज दिलं का मार्केट नाही राहत. अरे कुछ अच्छा लगा हो, लास्ट थोड़ा है उनका. लास्ट थोड़ा है वो 400. कुछ अच्छा लगा हो ऐसा. कुछ अच्छा माल अच्छा दो, तुम्हारा अच्छा नहीं हो 500 लगा दे. आखिरी बार आ रहे हो मार्केट आखिरी में. बार आ रहे हैं तो क्या सड़ा माल का हम 500 दे देंगे. सड़ा थोड़ा है, सड़ा अच्छा माल है वो. एक मिनट दे दो ना क्या. सड़ा माल होता तो वो काय को लाते इधर. वो घर पे गाय को डालते. 200 रुपये मांग के आएंगे, 250 का 5 जाएंगे. काय भाव दिला नंतर? काय भाव दिला? 530. कोणती व्हरायटी? ओके. कोणत्या गावची? कोणत्या गावची? करंजवान. ओके. दिला आज मागते 500. एंडिंग आहे काय? संपत आलं. संपत आलाय आता जवळपास उरकतच आलाय. परवा दिवशी काय भाव दिला? 400. 400. परवा नाही 2-4 दिवस घेतले. किती कॅरेट आहे मग आज? आज थोडी 32. 2 वक्कल आहे का? नाही एकच. कॅरेट तर जास्त दिसतंय का? तेवढेच आहे. गोल्टी जास्त निघाली. किती आहे गोल्टी? गोल्टी 14-15. ती काय जाते सध्या? गोल्टी काय जाते? गोल्टी जाते 200-180च्या. बदला वगैरे काय चालू आहे? बदला 70-80च्या. हा ना. धन्यवाद. काय भाव मागता मित्र? काय भाव मागता तांबट? तांबट आहे 600, 650. आता शेवट राहिले का? हां पहिल्यांदाच हाताळली ती. हाताळली सांगा तुम्हाला. कोणती व्हरायटी मित्र? अरे मग बाकी काय भावाने खाली गेलं? 631 रुपये. नवीन माल होता का? कोणत्या दुसरा कुठं आहे? दुसरा कुठं? कोणत्या गावचे? दलकेट. चालकेट. सर्व आर्यमानच होते का? कशी प्लॉट सध्या आता चालू झालंय का? हां दुसरा कुठं आहे? दुसरा कुठं? प्लॉटची परिस्थिती कशी सध्या? चांगली व्यवस्थित आहे. एकदम काही. लेटचा प्लॉट आहे हां लेट का? अर्लीचे प्लॉट होते का नाही आपल्याकडे? नाही. लेटचाच लावेल. किती लावला आहे प्लॉट? 9,000. किती? 1 एकरमध्ये? 1.5 एकर. 1.5 एकर. 7 झाली. उलटी. सभी जाली देखो, 7 जाली देखने के लिए सभी जाली देखो. ऐसा ही इलाके भी देखो. महिला ही पूरा है. 4,000 काय भाव मागता पाच? काय भाव मागता? आत्ता चालू आहे. आत्ता आलं. 550 मागे. कोणती व्हरायटी? 15-17. कितवा कुठं आहे? बारीक पडलाय माल. घासाच आहे. असं कितवा कुठं आहे? तिसरा. कसा आहे प्लॉट सध्या? प्लॉट जांबच आहे. जाम झालं. कोणत्या गावची? रसलपूर. कोणता तालुका आहे? निफाड. निफाड.
किती कॅरेट बसता गाडीमध्ये? 25. किती? 25. 25. शीट काढून ठेवले का डायरेक्ट घरी? हो. सीझनला हे कामं जाऊ. एप्रिलपासून काढून ठेवायचे. फक्त भाजीपाला व्हायलाच केली का? हो. बरं आहे. किती प्लॉट चालू आहे गावामध्ये सध्या? आमचा एकच तेवढा. एकच एवढा शेवट. नंतर काय भाजीपाला आहे आपल्याकडे? नंतर आता कांदे लावायचे. उन्हाळ कांदे. रोपांची परिस्थिती कशी जाते? चांगली. भरपूर रोपांची जाम झाले. खूप चांगले. तुमचं व्यवस्थित आहे? कोणत्या कंपनीचं वापरलं? घरगुती बी काय घरगुती. त्याच्यामुळे व्यवस्थित राहिले. कंपन्यांचं काय करणं आहे यावर? भरपूर कंपन्यांचे प्याला बी गेले. हो. चालतं. आज किती आणले मग कार्य? 14 गाड्या आहे. हां. गोल्टीचे आहे. एक गोल्टी. 3 गोल्टी. 3 गोल्टी. बाकी चांगले. आर्ली प्लॉट होते का नाही? आर्य होता ना. कोणता होता? आर्यमा. तोच होता का? आर्यमा संपला का तो? संपला. आता हा चालू झाला. आता किती निघाले ॲव्हरेज आर्यमानचे पहिल्या प्लॉट? आर्यमानच्या 800 जाळी निघाली बिघ्यामध्ये. एक बिघ्यात. जबरदस्त सेटिंग आहे तुमचं. कॉल सेटिंग वगैरे व्यवस्थित होतं. लोकांना एकरी नाही निघाली तेवढी. चालतं. धन्यवाद. तर मित्रांनो, एकंदरीत संध्याकाळी 5 नंतरचं मार्केट होतं हे आणि जवळजवळ 550-600 रुपये पण दिले काही शेतकऱ्यांनी. पण तो माल एक नंबरचा आहे, नवीन माल आहे, 2ऱ्या-3ऱ्या खुड्याचा माल आहे. तर अशी परिस्थिती. बाकी 2 नंबरचा मीडियम माल आहे जो आहे तो 300, 350, 400पर्यंत चालू आहे. बाकी मग जो आहे काही शेतकऱ्यांचे एंड पण झालं आहे, शेवटचे पुढे पण आहे आणि शेवटचा माल पण आणला आहे. एकंदरीत अशी परिस्थिती. शेवटचे म्हणजे डायरेक्ट गोल्टी वगैरे किंवा मग गोल्टी टाईपच माल तो 200-250पर्यंत घेत आहे. तर असे एकंदरीत पिंपळगाव बसमध्येतील 19 नोव्हेंबर 2024चं मार्केट 5 नंतरचं अशी परिस्थिती आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुमचे प्लॉट कसे सध्या तरी आणि किती दिवस मार्केट टिकून राहील तुमचा काय अंदाज आहे एकंदरीत तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.